काय दिसतंय? तुझं प्रेम लयच मोठं आहे. पण प्रेम गुड मॉर्निंग हा मेरी जान. आता आजचा लास्टचा दिवस आहे तिरुपतीला आणि आज आलो आम्ही झू फिरायला. उठलो एकदम लेट 11 वाजता, आता वाजले 12. हे बघा, हे आमचा आजचा ट्रॅव्हलचा विषय आहे आणि आम्ही इथं दोघं तिघं वाचणार आहे. एकदम आराम का मामला. गर्दीचं गर्दी, टेन्शन नाही. पण आज काहीतरी वेगळंच करायचं, ॲडव्हेंचर अँड ऑल. आता आम्ही तिघं बसतो इथं. बसलं सोडा आता. येतोय अरे भारी वाजता आला असता येडी. आम्ही दोघंच बसणार, आम्ही दोनच नाडणार आणि ते आम्ही दोघंच येडी आहेत. कोण येडे? आम्ही दोघंच, विषयच नाही. असं पण येडा होता पण जागा नाही पुरली. आम्ही दोघं जरा मोठे आहे ना, त्यामुळे जागा नाही पडली. बाकी याच्यामुळे घाण बोलायला लागते ब्लॉग मध्ये, बाकी नाही. आणि हे बघा गर्दी गर्दी रे गर्दी. गणपती बाप्पा मोरया मोरया. चला गोविंदा. चला, आम्हाला एक जण गंडवत होता 1600 रुपये म्हणला यायचं जायचं रिक्षाचे. डायरेक्ट सीटवाला रिक्षा धरलाय. 40 रुपये पर पर्सन. 320 मध्ये काम 25. लोडच नाही घ्यायचा. बाकी आजचा दिवस तर मजेदार असणारच आहे, कारण की आपण चाललोय आज झू बघायला तिरुपतीचं. प्राणी संग्रहालयात. येस, डुक्कर घेऊन प्राणी संग्रहालयात चाललेले. प्राणीला घेऊन प्राणी. येस, जंगली डुक्कर. अजून चालले प्राणी संग्रहालय बघायला. येणारे खूप मजा बघत राहतो मी. आणि स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे इंटू दी एंडी वर्ल्ड. आईला मला रोज रिक्षाच भेटले पाहिजे नव्हती हा व्ह्यू साठी. मस्त उगाच जीप बीप विषय मस्त व्ह्यू आहे, फक्त उलटा विषय. असं माग ओढते पण भारी विषय हार्ड. येस मेरी पॉम पॉम. आणि इथले लोक आपलं इथं असं जर कोणी बसलं असतं ना रिक्षामध्ये मागं, तर तोंडाकडं 50 लोकांनी फोटो बी काढले. येस, 50 लोकांनी फोटो बी काढले असते आणि तोंडाकडं बी बघत बसले असते. पण इथं कोणच बघा ना तोंडाकडं, कारण की इथल्या लोकांना बहुतेक सवय आहे. आणि इथं तोंड घाण तर आहेत, त्याचा काही प्रश्न नाही आहे आमचा. पण ठीक आहे, माझं ह्याच्यापेक्षा तरी चांगलं आहे. त्यामुळं मला काही प्रॉब्लेम नाही. मला दुःख या गोष्टीचं बिलकुल नाही आहे की माझं तोंड घाण आहे. मला खुशी या गोष्टीची आहे की ह्याच्यापेक्षा चांगलं आहे. गजब बेइज्जती आहे. त्यामुळं लोडच नाही. एकदम मस्त पिवळ्या हिरव्या रिक्षा आहेत, आपल्यापेक्षा वेगळ्या आहेत. मजा येते माझ्या रिक्षामध्ये ट्रॅव्हल करायला. लय दिवसांनी रिक्षामध्ये बसलेलो आहे. नाहीतर काय, आपली राणी असली की राणीवरच असतो, स्कोपच नाही दुसऱ्या गाड्यांमध्ये. 2 व्हीलर जिंदाबाद. बाकी रिक्षामध्ये बसायचा एक्सपिरियन्स कितला कडक आहे. गरम होतं आहे थोडंफार, बट ठीक आहे, ॲडजस्टमेंट्स अँड ऑल्स. गरमी तर होणारच ना, ट्रॅव्हलिंग बिव्हलिंग म्हणल्यावर काय विषय नाही. तेवढं तर सहन करावंच लागेल फिरायचं आहे म्हणल्यावर. नाही सहन केलं तर मग काय मजा, काय म्हणतात. माझं दूध खराब आहे. तो रुसलाय माझ्यावर, पण तो 1.5 मिनटं रुसतो. त्याची कॅपॅसिटी तेवढीच रुसायची. आता जास्त राग आला ना. आता 1 मिनिट 40 सेकंड. त्याच्यावर जास्ती राग आला 1 मिनिट 40 सेकंड. कमी आल्यावर 1.5 मिनटं असा विषय. बाकी इथले लोक आडझोड ड्रायव्हिंग मारतात. पण ड्रायव्हिंगमध्ये यांचा हात कोणच नाही धरू शकत. कोणच नाही म्हणजे कोणच नाही. लोक फक्त कॅमेराकडे बघतात येत. एवढ्याशा गोष्टी हातात धरून हे बडबड काय करतात येत, बाकी काय बघत नाही आहेत. आज जरा गोरा का दिसतोय मी? ऊन आले ना तो. ऊन आले तोंड. मी तेच म्हणलं आज जरा गोरा का दिसतोय मी अचानक बाहेर. तसा मी गोरा आहे. येस, तसा मी गोरा आहे. खोटं नाही, गोरा आहे. याच्यापेक्षा काय गोरं भेटणार आहे अजून तुम्हाला? मागं बघ. हा, हे भेटन याच्यापेक्षा, पण हे पण अबव ॲव्हरेज आहे. हे शर्ट सुद्धा फेल आहे त्याच्या गोरेपणावर. हा, तेवढा आहे. ते शर्ट आहेत बाबा, रशियन इम्पोर्टेड आहे माणूस हा. कुणाला पाहिजे नसेल तर कॉल. 6000 रुपये, काम 25. दहा हजार. वैतागलं बसून म्हणून परत कॅमेरा चालू केला. आणि या साईडला तुम्ही डोंगर दिसतंय तुम्हाला.
मोळीची मळं थोडं दिसत नसेल पण ते डोंगर आहे आणि डोंगर 2 डोंगरांच्या मध्ये गॅप आहे आणि तिथे आहे आपलं बालाजी देवाचं मंदिर. तिथं आपण दर्शन करून आलो. एवढ्या लांबचं तर कॅमेरामध्ये कॅप्चर होईल नाही होईल माहीत नाही पण तर आईला केवढं हलतंय. त्या 2 डोंगरांच्या मधला गॅप जो आहे तिथं एक्झॅक्ट मंदिर आहे. डोळ्यांनी क्लिअर दिसते एकदम क्लिअर. 50 मेगापिक्सलचे डोळे लावलेत डोळे येड्या. जास्त चष्मा भारी ना त्याच्यात. चष्मा भारी असा चष्मा भेटणारच नाही त्यामुळं पूर्ण क्लिअर दिसते पूर्ण एकदम HD मे 8K क्वालिटी नाही. येस 3D बी दिसतं रात्री नाही दररोज 3D दिसतंय. हे काय हात बी लावता येते 3D मध्ये. येस झालाय नाश्ता पाणी मस्तपैकी. आता जायचंय झू मध्ये फायनली. आणि झू मध्ये जायच्या आधी हे बघा फोटोग्राफी. आता फोटोग्राफी काय आहे तर गणपती बाप्पाचा मस्तपैकी वर स्टॅच्यू आहे. हे बघा दिसला असं एक नंबर तुम्हाला स्टॅच्यू. म्हणजे मूर्ती टाईप आहे मुकुट आहे फक्त गणपती बाप्पाचं. आणि यांचे फोटो वगैरे चालू आहेत मस्तपैकी. हा असा मस्त एंट्रन्स. आणि मी लास्ट टाइम या झूला येऊन गेलेलो आहे. मस्तपैकी झू आहे आणि मजा येईन मजा. इथं तिकीट्स अँड तिकीट्स. मराठी माणसं भेटलेले आहेत आम्हाला इकडं. त्याला कव्हर कर. कुठचे तुम्ही काय बोललो कुठचा आहे. कुठून आलास तू. बापरे लाजला धुळ्यावरून आला. धुळ्यावरून क्यूट आहे. नाव काय तुझं बाळा. हा धुमीत बाय. गोड बाळे गोड अशी बाळं भेटत राहतात. गोड बाळा आम्हाला भेटल्या. येस गोड बाळा आम्ही भेटल्या तर आम्ही त्यांचे लाड करतो आणि शेंबडे भेटले तर फटकवतो. हे बघा हे असले नशे हा माणूस करतो आणि मला बी प्यायला लावतो. माय फर्स्ट लव. ह्याच्यामुळे मला प्यायला लागते. माउंटेन ड्यू इज माय फर्स्ट लव. ह्याच्यामुळे प्यायला लागते मला. नाही तर काय नसतं पिलो मी. आता जायचं मस्तपैकी आतमध्ये एंट्री चालू आहे एकदम मजबूत. आणि असं आपण तिकीट एट. यस ये हमारा गोरा अन्ना है एकदम स्मार्ट बॉय. गरम हो रहा लेकिन ब्लैक पहना है तुमको. अक्कल नहीं है तुमको. वेगळा विषय हे बघा. अरे आना पहिला डेंजर विषय. झू मध्ये जाताना दारू बिरू पिले का चेक करतात. त्याला आमच्याकडे बघून वाटतं का आम्ही असले काय घाणेरडे प्रकार करतो. त्याला इज्जतदार माणसं आहेत आम्ही. इज्जत तर दो इज्जत है की नाही आहे दिल में. हा किया आणि तो फुकायला होतोय आणि आमच्यातलं एक तो टावळ्या काळ्या तोंडाच्या हा करतो. यस चला कव्हरिंग सुरू झाले एकच नंबर. आता इथं काय होतं वेबसाईट इकडे ऑलिव्ह बबून आईच्या गावात हा प्रकार बाबन्या सगुने कुठे गेली ग. कुठे गेलाय काय माहिती. आमची एडी गँग असे आवाज देतच राहील. बाबन्या कुठे बाई. बाबन्या दिसला तर काहीच विषय नाहीये. ऑलिव्ह बबून भाई आम्ही पैसे दिलेत. अरे कुठे गेली माझी गाड. चला तुम्हाला पक्षी दाखवते मी. एकदम करक पक्षी दाखवते. असं इथं आतमधून गेलं ना पाण्यातले पक्षी असते बघा. आणि हे जे चेतक दिसते तुम्हाला पाण्यातले बघा इथे लिहिले अटर बर्ड्स. आणि वाघाला मांजर करणारे हरिण पण आहे इथं. जिलबी झाले जिलबी आडन चोट लिहिलंय. ये रेवानी वागताय मी. इंग्लिश बोलायचंय. व्हॉट द काइंड ऑफ लँग्वेज यू आर युजिंग मॅन. अरबी इंग्लिश झालं रे. येस I can speak in Arabic language. Do you understand? Oh my god. Oh my god. Yes. You better understand bro.
else I will kick you. Yes, bro. I Yes. understand, bro. Yes. मजबूत गँग ठेवलेली आहे 2-4 प्रकारचे. आता इथे तुम्ही बघू शकता किती प्रकार आहे. पर्पल हॉर्न आहे, ग्रे पिजन आहे, पेंटर स्टॉक आहे, व्हाईट इबिस आहे, रोजी पेलिकन आहे. एवढे सगळे लिहिलेले त्यांनी, पण असं नाही की लिहिलेलेच आहेत म्हणून. भरपूर सारे आहेत पण. हे बघा तुम्हाला इथून आत दाखवतो मी. हे बघा एवढे सगळे आहेत करेल आम्ही मस्तपैकी. आणि चांगल्या प्रमाणात पॉप्युलेशन ठेवलेले आहे. असं नाही की थोडंच ठेवलेलं आहे वगैरे, भरपूर ठेवलेले आहेत. दिल खुश कर दिया है. म्हणून त्यांनी स्वतःच येस, हे बघा असा विषय आहे. आणि इकडे या साईडला ह्यांनी ना पक्ष्यांनी ना झाडांवर घट्टीच केलेली डायरेक्ट मजबूत. हे बघा या साईडला दाखवतो. अँगल मजबूत अँगल घेतो. हे बघा इथून जास्त जाळ्यांमुळे दिसणार नाही तुम्हाला, पण थोडं जर दिसलं ना. हे बघा आतमध्ये ना दांडी लांब करून घेऊ म्हणतो का, दांडी लांब करून घेतो. प्रेक्षकांची पुरेपूर सोय झाली पाहिजे. आतमध्ये तुम्हाला दिसत नाही बघा. हे बघा हा कसा बसला बघा बगळेश्वर महाराज. हा पहा पिवळ्या चोचीचा पक्षी. सैराट मध्ये जी काळी चिमणी होती का, त्याचा आजोबा पंजोबाची प्रजाती आहे. ते प्रेमासाठी होतं, हे युद्धासाठी वापरत होते. याची राख अशी युद्धात फुकली की सगळे युद्ध ऑटोमॅटिक संपत होते आणि आपल्या साईडनी विजयी होत होतं. विजय बाबा जीतम जीतम. आतला येल्लो हॉर्न बर्ड, नाही तू बघतोय येल्लो हॉर्नबिल बर्ड आहे असा. आणि व्हेजिटेरियन दिसत हा एकदम व्हेजिटेरियन. इज्जत देणार नाही मी याला. व्हेजिटेरियन चल चपट्या नाकाच्या. नाक का चोपतय का ते भलं लांबड आहे त्याचं नाक तुझ्यापेक्षा. येस, तिथं त्याला होल आहेत त्याच्या चोचीला. होल म्हणजे मग श्वास कुठून घेणार येडे. ती म्हणती तोंड आहे ते. तोंड कसलं तोंड. हळणी आहे तिकडे हळणी. अच्छा एकच नंबर पांढरा मोर आहे. पांढरा मोर 2 मस्त पैकी एकच नंबर. आपा पांढरे मोर आहेत. येस, ह्यांना अडॉप्ट पण करू शकतो. 25,500 मध्ये अडॉप्ट करू शकतो हे मोर. तुम्ही पांढरा मोर हो मोर बघितला असेल. ह्याच्यात 2 प्रजाती का, तर हा एक राजा होता मोरांचा आणि त्याच्या 2 राण्या होत्या. एक आवडती एक नावडती. नावडती जी होती तिचं हे काळ आहे, कारण राजाने लक्षच नाही दिलं. आणि ते पांढरे ते फेअर अँड लवली नाश्त्याला होती ती आवडतीची. त्याच्यामुळे ह्यांच्यात 2 प्रकार पडले. हा लाल थोडा बाहेरचा आहे आणि हा मोर नाहीये. थोडं हा मोर नाहीये, रिंग नेट आहे. मोरच आहे, तो मोराचीच प्रजाती आहे. हे थोडं वेगळं आहे. किंवा दुसऱ्या राजाचं होतं हे. ते चुलत भाऊ जो होता त्या राजाचा त्याचं होतं हे. पण ते पांढरानी काळ जे बघितलं ना तुम्ही ते ते राजाचं आहे, जे की आवडती राणीचं एक नावडती राणीचं आहे. सिल्वर हा एक हे मावशीचं पोरग आहे. हे मावशीचं पोरग. हे ती नावडती आपला आवडती राणीच्या मावशीचं पोरग आहे. ओके आय सी. पांढरे आणि हा कोंबडा का बसवलाय मध्ये बाई. ह्यो म्हणतो माझ्याकडे बघा. ह्यो मामा आहे ऍक्च्युली त्यांचा. ती नावडती जी तिचा भाऊ आहे. आणि हा काळा हा सावत्र आहे बाई. नाही हा सावत्र आहे. फिक्स आहे बाई, फिक्स आहे. सावत्र आहे. शेजारची नीचे हे शेजारची नीचे आहेत. हे जेवायला बिवायला येत होते तेवढं आंघोळ बिंगोळ घालून सापडून ठेवले. बंद करो हाथ जोड़ के मैं. यांच्यासारखे येडे हेच. काय लिहिलंय, प्लीज लिव्ह युअर फुटवेअर्स आउटसाइड. आणि आउट सांगितलंय. आउट सांगितले. आउट चिच्छ मनगोटे. हे बघा जो बघायला आलंय. आणि हे बघा जो बघायचा आधी इथं स्टोर्स मध्ये. हे बघा हा येडे लोक आहेत. हे बघा हत्ती प्रेमी. कसलं तोंड केले, कसलं तोंड केले. असा विषय यांचा बघा. आता फक्त घ्यायचंय. यांनी जर म्हणलं तर मग परत वागवावं लागन ते. त्यामुळं घ्यायला नको म्हणतोय मी. येस, अशा प्रकारे
काही न घेता ह्यांना परत बाहेर काढण्यात आलेलं आहे. यश आले. जितम 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 काही घेऊन नाही दिलेलं ह्यांना आम्ही. रिझन फक्त हेच आहे की ऑलरेडी बॅग्स खूप आहेत आणि ते इथून ट्रॅव्हलिंग करून परत कोल्हापूरला जाणार आम्ही. आणि ते उचलायला आम्हीच असतो. आणि उचलायला आम्हीच असणार. आम्ही असं काही नाही. येस ही उचलती हिचं पण एक्स्ट्रा सामान आलं ती माझ्याकडे देते. नाही एक पण कुठलं दिलं? यावेळेस नाही दिलं, दरवेळेस देते. हसून घे. सिरियस असा विषय आहे लय कॉटरडी की बाकी आम्ही दोघंच पडतो त्याच्यात. हा काळाचा फोन आलाय माझ्या मित्र द बॉय. दिसतंय का? दिसतंय. थांबा मी ब्राईटनेस. येस काळू द बॉय. येस दिसतात आहेत का तुम्हाला? डिअर भरपूर आहे, भरपूर आहे, भरपूर आहे. आणि त्यांच्यातला एक अल्फा मेल आहे, त्यांच्यातला ग्रुप लिडर मस्तपैकी. डिअर्स अँड ऑल्स त्यांची गँग या साईडला दिसली, त्या साईडून दिसलेच नाही, या साईडला दिसते बघा. तुम्हाला दाखवतोय बघा. एकदम गँग्स अँड ऑल्स, गँग वॉर. आता बघायला आलोय आपण सांबार. इथं खूप मोठा गोळका आहे. सांबार इडली सोबत खाऊन खाऊन वैताग आलाय, पण हे सांबार वेगळे आहेत. तिथं घोळका करून बसलेले आहेत मस्त सावलीला. दुपारचे 2 वाजलेत उन्हात आणायचे, त्यामुळं तिकडं एकदम तिकडं सावलीत बसलेले आहेत. इकडं पण बसता आले असतं पण तिकडं बसलेत आमच्यावर रुसून. त्यांच्यावर पुणेकरांचा इन्फ्लुएन्स झालाय. 1 ते 4 झोप काढायची तुझ्यासारखं. ई देखो इग्नोरिंग्स अँड ऑल्स. आता काय बोलायचं ह्यांना? तिकडून मी तुम्हाला म्हणले ह्यांना दाखवतो, पण माझ्याकडे बोचा घेऊन थांबला. याच्या आईची चिप्पी याच्या. अय कुत्र्या, कुत्र्या म्हणलं बघतोय. जाऊ दे बाई, आराम करतो मी, चाललो. इज्जत नाही मला तुमच्याकडे. हे इथं पुढं बसलेलं तुम्हाला दिसतंय का? काय 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 गाडो मस्त जोक मारा. हे काय? चॉकलेटी गाढव म्हणे. त्यांना कुणीतरी सांगा राव, हा डिअरचा प्रकार आहे. हा ठीक आहे, थोडी फेस लुक वेगळा आहे, पण गाढव भाई, गाढव आपण गाढव. मी रहता तो नाहीच येता. मी असतो तर झू सोडून पळालो असतो. जीव सोडून झू सोडून पळाला. गाडो आहे ना. हा इसलिए हा इच्छा गाढव. अम्मा बहीण पे जनावर बघून थकलेली जनावर खात असताना. यस चरण चालू आहे. आता चरतील आणि मग चालता चालता रवण करतील. येस थंड पेय आणि हे खाद्य असं त्यांनी घेतलेले. ओके फोकस, ओके फोकस. असं जातं हे बहीण भावाचं प्रेम व्हायला. तर आलोय आम्ही, बसलोय आता मस्त पैकी. लायन सफारीला जाणार आहे. आतमध्येच विषय आहे तिकीट्स अँड ऑल्स. इथं पण तिकीट आहे, सेपरेट तिकीट. 20-25 मिनिटाची लायन सफारी म्हणले 6-7 लायन्स दिसतील. ओपन 1-2 असतील, 2-4. आणि तू बोललो तर ते लाईक सबस्क्राईब ऍक्शन नका करू. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. खूप प्रेम द्या माझ्या भावाला. येस. तर चाललो आम्ही मस्त पैकी लायन सफारी बघायला. 2-4 उघड्या असे लायन बघतो डायरेक्ट अंगावर जातो. रील बद्दल पण सांग. वाघ मारे लायन बघायला. वाघ मारे ना मी, लायन बघणार. वाघ मारायचा आहे, लाईन नाही मारायची. येस बसलोय मस्त सफारीला जायला. आता आतमध्ये बसलोय आणि आम्हाला वाहन चालक परत एकदा चांगले भेटलेले. आम्हाला म्हणे पुढे बसा, पुढे बसून असा शूट घ्या, असा डायरेक्ट जवळून वाघ जबड्यात मोबाईल टाकून घ्या. हा एक आमचा वाघ, वाघीन डुकरीन काय म्हणतो म्हणा. आमचे शेड माग बसलेले आहेत. हिला इग्नोर करा. आणि मालकीन बाई आणि स्नो व्हाईट बॉडीगार्ड कसला भाई आहे मेरो. हा बघा टकला लुक्स. कसा आहे टकला लुक्स? डोळ्यात बोट.
चलो अभी गाड़ी स्टार्ट करेंगे ना मस्त पैकी सिनेमॅटिक सगळं येस गेट ओपनिंग डायरेक्ट आतमध्ये इथून डायरेक्ट सफारी अँड ऑल मजा तो आहे ना. आता पहिल्यांदा एवढं जवळून वाघ बिग बघणार आहे मी. येस केजबीच्या आतमध्ये घुसवले आणि हरिण्स अँड ऑल्स पण दिसतात म्हणजे 15-20 मिनिटाच्या सफारी मध्ये एकदम फुल मज्जाच अँड ऑल्स होणार आहे ना बाय. येस बघा डिअर छोट डिअर इथं पण एक डिअर. कुणाला वाघाला चेक करतो बाप रे. मी काय म्हणतो वाघाचे जाऊन लिप टू लिप किसिंगच घेऊन टाक. माग 2 वाघ बघितले आता इथं पण परत समोर शिव हे बघा इथं पण एक शिव आहे मस्त. लायनेस शेरणी बाय बाय टाटा सी यू टुमॉरो. मस्त बसलेला आहे निवांत आरामशीर बसलेला आहे बघा. झोपायचा वेळ झाला झोपायचा वेळ. आपण पुणेकरांसाठी सोबत इन्फ्लुएन्स झालाय. 2 ते 4 झोपाय लुडक. क्या बात आहे क्या बात आहे. एवढ्या जवळून 2 कसले लायन आहेत कडक शिव एकच नंबर. एवढ्या जवळून बघायला भेटते हे वाटलं नव्हतं मला मस्त पैकी. आणि ओपन खरंच ओपन लाईन आहेत आणि झोपलेत मस्त पैकी एकदम जवळ नेले त्यांनी आणि दाखवलेले आहे आपल्याला. आता राईट साइड वाल्यांना दाखवतील. एकच नंबर. आम्ही थोडी रिक्वेस्ट केल्यामुळं आमच्या ड्रायव्हर अंकलने थोडी गाडी फिरून आणलेली आहे मस्त पैकी. आणि एकच नंबर समोरच व्ह्यू दिसतोय. काय बसलाय काय रुबाब आहे एकच नंबर कमाल एकच नंबर. असे होते आमची लायन सफारी मस्त पैकी शॉर्ट अँड स्वीट. कसं वाटलं? खूप भारी एक्सपिरियन्स. एक नंबर बेस्ट एक्सपिरियन्स. आणि खूप जवळून आम्ही बघितलेलं आहे लायन्स अँड ऑल्स. एवढं जवळ होतं 10-20 मीटरच्या अंतरावर. पावलावर एक नंबर. असं तुम्ही एक वाघाला रोज बघताच म्हणा युट्यूबवर. अजून 2 वेगळे वाघ मार आहे. आता ही काहीतरी स्टोरी सांगते आपल्याला लायन बद्दल. काय स्टोरी सांगते? माझा प्रश्न हा आहे 2 बाहेर आणि बाकीच्या 4 आत का ठेवल्यात? अच्छा तर 2 बाहेर आणि बाकी 4 आत का ठेवल्यात? ते दोघं बाहेर आहेत, ते कपल आहे ठीक आहे. मग त्यांच्या घरच्यांनी त्यांना अग्री नाही केलं नाही का लग्न करायला. मग त्यांनी त्यांच्यावर कंप्लेंट केलं आणि त्यांनी जेलमध्ये टाकलं. सिंपल. घरच्यांनी अग्री नाही केलं कंप्लेंट झाले म्हणून 4 जेलमध्ये गेले. दोघं कपल होते. हे बघितलंस का? दोन्ही मेल कपल. नाही तसं मस्त पैकी लाईन सफारी केलेली आहे. आता उतरलोय बस मधून. एक नंबर एक्सपिरियन्स होता जसं तुम्हाला आम्ही सांगितलं. आता पुढचं पण आपण एक्सपिरियन्स घेऊ आणि तुम्हाला मी दाखवूनच थोडेफार सिनेमॅटिक्स दाखवून किंवा थोडीफार बडबड दाखवून असं काहीतरी दाखवून ज्याने तुम्ही एंटरटेन होतच राहणार. कारण की आपला ब्लॉग कमी आणि एंटरटेन चॅनल जास्ती आहे. काय राहिलं काय कशात? ते 2 पोरं होते म्हणून त्यांच्या फॅमिलीने अग्रीच नाही केलं त्यांना. मग ह्यांनीच कंप्लेंट केली आणि त्यांना आत टाकलं. त्यांचा रोमॅन्स सुरू झाला. स्पेलिंग कॅप्चर करणार. शिव बघून हे असंच चालू राहणार आहे. तुम्ही फक्त बघा आणि मजा घ्या. ही सगळी मेंटल गँग आहे. चालून थकल्यामुळं गाडी करण्यात आलेली आहे आणि आता गाडीमध्ये फिरणार आहे आम्ही. हातावर घ्या बांधून मेहुल शेठ. रक्षाबंधन एक नंबर असं फ्रेंडशिप बँड आहे का? ओके फ्रेंडशिप बँड आहे. असं मस्तपैकी बांधायचा विषय झालेला आहे. आता गाडीत बसून आम्ही पूर्ण फिरणार आहे आणि ये बॉय गाडीत बसून फिरणार आहे आणि फुल रेकॉर्डिंग अँड ऑल. ये बॉय जॅग्वार एकच नंबर. असा फिरतोय एकदम राजशाही थाटात. अरे तो तिथंच फिरतोय बघ ना. तिथं एकदम रिंगण टाईप झालेलं आहे कंटिन्यू तो फिरल्यामुळे. हा बघ गोल फिरतं आणि हे फिरतात असे त्यांच्या एरियामध्ये फिरत असतात ते कंटिन्यू.
आतून तो ओरडतो, अजून एक आत गुरकतोय आतून, आणि हा दुसरा आहे गोल गोल फिरतोय मस्त, एकच नंबर. हे बघा हा वाघ शिवापेक्षा मस्त मजबूत वाघ आहे. असला डरकाळ्या फोडत होता ना मागाशी, खतरनाक. काय सांगू, काय वाघ देतोय. हा हा, अरे जेवण डायजेस्ट करते राहावी सगळे दुपारच्या टायमाला. एकच नंबर. तो त्याचा एरिया फिरतोय, एरिया कडक मध्ये. मम्मी सगळे एकदम शांतच झाले त्याला बघून. फुल गर्दी, सगळे लोक त्याला बघतात. तिकडं बसलेला पुढं, तो आता जिथं थांबलाय तिथं, आणि तिथून उठून आलाय मस्त पैकी वॉक चालू केले त्याने. बघा ही गर्दी, सगळे त्यालाच बघतात. दुसरीकडे एवढी गर्दी नाहीये. बाहेरचा भाग दाखवायचंय, बाहेरचा भाग. व्हाईट टायगर, व्हाईट टायगर लिहिलंय बघा ना कसं हिंदी मध्ये. सफेदी वाघ, सफेदी. अरे दूध की सफेदी निरमा से आए, रंगीन कपडा भी खेले खेले जाए. यांची हिंदी मराठी तर माझ्यापेक्षा बेकार आहे. हा इथं सफेदी वाघ. आणि हे बघा पुढचे अजून एक ब्लॉगर. हा इथच्या गावात सस्ता नाही, ती लय मागे, ही नाही परवरत, लेडी एंजर आहे ती. येस, बघू व्हाईट वाघ दिसतोय का आपल्याला. आज जर नशिबात असन तर हा दिसणार, नसन तर हा नाही दिसणार. दिसला दिसला दिसला. खाली, वरून खाली उतरलाय तो, आणि खाली चालम चालू आहे तुझं. चालम चालू आहे तुझं. पूर्ण डरकाळी पण नाही फोडत येतो, तरी कसला मजबूत आवाज येतोय. बेस केवढा आहे त्याच्या आवाजात. तेव्हा तोंड पण नीट नाही उघडत आहे, पण आवाज कसला येतोय. गरम झालं त्याला. एक एकट्याला बोरत असं ना बसला. लय बघितले हे प्राणी, एकच नंबर मजबूत बघितलेले आहेत आम्ही खूप सारे. आता आमच्या चिंगूला हत्ती बघायचा आहे, पण आता इथं हत्ती आहे का नाहीये ते माहित नाही आम्हाला अजून. अरे चिल्लर गँग बघा कुठून आणलेले, आणि एक्साइटमेंट बघा. चिंगे काय दिसले, काय दिसले. एक्साइटेड पंटर्स. यांना नुसते एकच दाखवा, तेवढंच बाद झालं यांना. काय विषय नाही, बाकी वाघ बे काय नको. चिंगू काय दिसलं, हत्ती. हत्ती, हत्तीचा विषय. समोर हत्तीज अँड ऑल्स आहे, समोरून दाखवते. एक्साइटमेंट लेवल ॲट इट्स पीक. इकडून दिसत हत्ती, एकच नंबर हत्तीज अँड ऑल्स. पुढून दाखवतो मस्तपैकी, म्हणजे असं क्लिअर दिसत. हा हे बघा हत्ती, एकच नंबर. इकडं पण एक यू डान्सिंग, यू यू डान्सिंग, यू डान्सिंग हत्ती. काय दिसतंय तुझं प्रेम, तुझं प्रेम लयच मोठं आहे पण प्रेम. आणि ह्याचा काय विषय, ह्याचा कंटिन्यू डान्स चाललोय भाई. हा कुठल्या एक्साइटमेंट मध्ये, तो मी आहे, तो आहे का तू. तो मी आहे. अरे रताळ त्याचा एक पाय बी तुझ्यापेक्षा 4 वेळा मोठा असेल. त्याची आणि माझी एनर्जी लेवल सेम आहे. हा एनर्जी लेवल तर ठीक आहे. बाकी हा हे शेट शांत आहेत, हे शेट पण मध्ये डान्स करत होते, आणि हे शेट तर कंटिन्यू डान्स करत होते. आता थांबलेत फक्त. एकच नंबर. आणि ही एक्साइटमेंट लेवल बघा, वरून खालून सगळीकडून बघणं चालू आहे. काय विषय यांचा काय माहिती. एवढं छोटं झालेलं बघितलंय मी. लहान लेकर. आणि ही सोंड बघा कशी आलते हाताची, कशी वन्स मोर. येस, तर अशा रीतीने झालेली आहे जंगल सफारी. सॉरी माय बॅड, झू 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 बघण्याचा कार्यक्रम अशा रीतीने पूर्ण पडलेला आहे. आणि एक्साइटमेंट मंडळी होती. आता परत निघायचा विषय, तर मग आळस आलेला आहे सगळ्यांना. आणि 3-4 तास मस्त फिरलो आम्ही. आतमध्ये आहे खूप फिरण्यासारखं आहे, तुम्ही पण येऊ शकता फिरायला. भरपूर काही आहे फिरण्यासारखं इकडं. आणि
भरपूर काही प्राणी आहेत आतमध्ये बघण्यासारखे. व्हरायटीज खूप आहे. असं नाही की फक्त झू आहे म्हणून ठीक आहे एका दोन प्राणी ठेवले म्हणून ठेवले. भरपूर. ओ लागलं का? काय नाही होत. मुंगी मेली. लागलं त्याला जोरात. काय पट्टाचे हेडशॉट. मजा आया. येस. तर परत दिसतोय तुम्हाला मी ट्रेनमध्ये ब्लॉगचा एंड करताना. आता इथून निघालोय आम्ही कोल्हापूरला. जसं मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. आता इथून कोल्हापूर जस्ट तिरुपती स्टेशनवरून ट्रेन निघालेली आहे हरिप्रिया एक्सप्रेस. तर इथून कोल्हापूर आणि मग कोल्हापूरमध्ये जाऊन एक नंबर आपण दर्शन वगैरे करू देवीचं वगैरे. हा ट्रेनचा सिक्वल मी शूट नाही करत आहे सध्या कारण की ऑलरेडी ट्रेन वगैरेमध्ये भरपूर शूटिंग झालेली आहे. काय मस्त ग्लिम्स वगैरे मला भेटले, मस्ती वगैरे झाली तर ती नक्कीच शूट करेन मी आणि मग तो पुढच्या ब्लॉगला अटॅच करून टाकन. नेक्स्ट डे जेव्हा आपण देवीचं दर्शन करणार आहे त्या ब्लॉगला. पण हा ब्लॉग मी इथंच एंड करतोय कारण की ब्लॉग खूप मोठा झालेला आहे आणि समोर अंधार आहे की अंधार तुम्हाला दिसत आहे आणि त्यामुळे ब्लॉग एंड करतो. खूप जण सबस्क्राईब नाही करतात जसं की मी ऑलरेडी बोललेलं आहे. 95% ऑडियन्सने सबस्क्राईब नाही केलेलं. सबस्क्राईब नाही केलेलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मी तुम्हाला पुन्हा भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.